हॅलो. आज आपण ऐकणार आहोत नवीन हॉरर स्टोरी. शेवटपर्यंत नक्की बघा काय होतं ते, कसं भूत घाबरतं. एक आपल्या कहाणीचं नाव आहे दरवाजा पलीकडचा काहीतरी. आता आपण सुरू करूया. शहराच्या काठावर एक जुनं शांत बिल्डिंग होतं. पुढे काय होतं, दिवसा सगळं नॉर्मल दिसायचं, पण रात्री त्या बिल्डिंगमध्ये एक विचित्र शांतता पसरायची. लोक जिथे राहत होते, पण सगळे एक नियम पाळायचे. रात्री 2 नंतर दरवाजा उघडायचा नाही का, कोणी स्पष्ट सांगत नसे, कारण सगळे एकमेकांना घाबरत असे. नवीन रहिवासी, एक नवीन व्यक्ती तिथे राहायला आला. स्वस्त भाडं, शांत जागा, त्याला सगळं परफेक्ट वाटलं, पण त्याला मात्र बाकी गोष्टी माहीत नव्हत्या. तो फक्त रेंटने राहत होता. त्यानंतर काय होतं, लोकांनी त्याला सावध केलं की रात्री आवाज आला तरी दरवाजा उघडू नकोस. तो फक्त हसला, कारण त्याला काही माहीतच नव्हते. पहिली रात्र तो त्या रूममध्ये होता. काय होतं, रात्री 2 वाजता टक 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 दरवाजावर हलका नॉक झाला. त्याने विचार केला, कोणीतरी मदतीसाठी असेल. तो दरवाजा जवळ गेला. कोण आहे, कोणताच उत्तर नाही, पण तो घाबरला नाही. त्याने दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं. असं करता करता दुसरी रात्र. यावेळी काय होतं, नॉक जास्त जोरात होता. ठक 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 आणि एक आवाज, उघड, मला आत येऊ दे. आवाज खूप विचित्र होता. ना पूर्ण स्त्री, ना पूर्ण पुरुष. त्यांचं अंग शहारलं. त्याच्या अंगावरती काटे आले, पण तरीही त्याने दरवाजा थोडासा उघडला. पुढे काय होतं, पण तो त्यांना घाबरत नाही. तो दरवाजा उघडतो. त्या क्षणी दरवाजाच्या फटीमधून त्याला एक डोळा दिसला. तो डोळा मोठा, काळा आणि त्याच्याकडे थेट पाहणारा होता. तो ह्यावेळेस पूर्ण घाबरला. तो काय करतो, घाबरून दरवाजा बंद करणार इतक्यात त्या डोळ्याने हसू दिलं. तिसरी रात्र. आता काय होतं, आता तो पूर्ण घाबरला होता. रात्री 2 वाजता. यावेळी नॉक नाही, सरळ आवाज त्याच्या रूममध्येच. तो खूपच घाबरतो. दरवाजा उघड, मी आत आलोय. दरवाजा उघड, मी आत आलोय. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. जे त्याने पाहिलं, भिंतीच्या कोपऱ्यात काहीतरी उभं होतं. ते पूर्ण काळं, आकार माणसासारखा, पण चेहरा नव्हता. फक्त एक मोठा डोळा. ते हळूहळू पुढे येऊ लागलं आणि म्हणालं, तू नियम मोडलास शेवट. तू नियम मोडलास शेवट. दुसऱ्या दिवशी तो फ्लॅट रिकामा सापडला. कुठलाही व्यक्ती नाही.
आणि तिथे कुठलाही पुरावा नाही. फक्त दरवाजाच्या आतल्या बाजूला खुर्चीने ओरखडे काढलेले होते. जणू काहीतरी आतून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं. आजही त्या बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे लोक सांगतात, रात्री 2 वाजता जर कुणी दरवाजावर नॉक ऐकला आणि चुकून उघडलं तर दुसऱ्या दिवशी तो माणूस कधीच दिसत नाही. आपल्याला कधी ठक किंवा मी आत आलोय असा आवाज आला तर दरवाजा उघडू नये असं ते सांगत असतात. अशा प्रकारे आपली आजची हॉरर स्टोरी संपलेली आहे. अशाच नवनवीन हॉरर स्टोरीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आपण नवनवीन अशा प्रकारे स्टोरी घेऊन येतो. कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.